कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद फाट्यावर अपघात होऊन मोठी जीवितहानी टळली आहे। लासलगाव पुणे ही बस पुण्याहून तळेगाव मार्गे कोपरगावच्या दिशेने जात असताना बहादराबाद फाट्यावर बस क्रमांक MH40 Y5975 समोरून कोपरगावहून संगमनेरच्या दिशेने छोटा हत्ती गाडी क्रमांक MH17 AG 3912 येत असताना गाडीचा अचानक टायर फुटला, त्यामुळे गाडी रस्त्यात आडवी झाली। त्यामुळे बस चालकाला समोर अचानक गाडी आडवी झाल्याने बसचा ब्रेक दाबून साईडच्या नळीमध्ये बस गेली। सुदैवाने बसमध्ये प्रवासी कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली आहे। याचबरोबर बसमधील प्रवाशांना कोणत्याही प्रकारची गंभीर इजा झाली नाही। तसेच बस चालक विजय सूर्यवंशी आणि वाहक RS झाडे हे देखील सुरक्षित आहेत। हा अपघात गुरुवार दिनांक 12/10/2015 रोजी सायंकाळी 8:30च्या सुमारास झाला। यावेळी प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतात। याच जागेवर 15 दिवसांपूर्वी 2 मुलांना आपला जीवही गमवावा लागला होता। शिर्डीचे आगार व्यवस्थापक जगताप यांनी या अपघाताविषयी अधिक माहिती दिली। काल संध्याकाळी 8-8:30च्या दरम्यान लासलगाव आगाराची पुणे लासलगाव ही बस समोरून एक पांढरा हत्ती टाटाची छोटी गाडी अचानक तिचं टायर फुटून आडवी झाल्यानंतर चालकाने त्या गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये सदरचा अपघात घडलेला आहे। तर अपचालकाने त्या गाडी वाचवताना केलेल्या प्रयत्नामध्ये ही गाडी खाली गेली। सुदैवाने त्या गाडीला रोजचे 80-90 प्रवासी असतात, पण कालच्या त्या गाडीत 8 ते 9 प्रवासी होते आणि 1-2 प्रवाशाला थोडंसं किरकोळ मार लागलं होतं। बाकीचं काही कोणाला काही जास्त काही झालेलं नाही। बाकीच्या आमचे विभाग नियंत्रक साहेब, DTO साहेब व आमचे डेप मॅनेजर बेलदार साहेब सर्वांनी रात्रीच इथं हजर राहून ते सर्व बाकीची जी यंत्रणा आहे ती मदत वगैरे सर्व केलेली आहे। आणि सुदैव असंच का ह्या गाडीची जी प्रवासी गर्दी नव्हती त्याच्यामुळं खूप मोठी जीवितहानी टळलेली आहे। रात्री उशिरापर्यंत बसला सुस्थितीत आणण्याचं काम सुरू होतं, त्यामुळे भविष्यामध्ये आणखी अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं या अपघाती वळणाबाबत उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। न्यूज रिपोर्टर जालिंदर नेहे, S9 मीडिया, कोपरगाव।